वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्हिताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मुखं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरो तुझी ही पदवारी धारा धुवो सदा कायिक दोष सारा सदैव माझे मनवाणी शुद्ध करो तुझे नाम पवित्र सिद्ध। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। काल आपण मायेचे काही प्रकार पाहून इथे भाग संपवला होता। मायेने भगवंतांनी सृष्टीची कशी रचना केली हे परीक्षितांना त्यांनी सांगितलं। आता परीक्षितांनी त्यांना पुढे विचारलंय की शुकाचार्य मला सांगा बरं तुम्ही की विदुर आणि मैत्रेय यांची कशी भेट झाली, केव्हा झाली? आणि तेव्हा शुकाचार्य त्यांना म्हणाले, हे बघ, आमंत्रणाशिवाय श्रीकृष्ण विदुराच्या घरी गेलेले आहेत। तो प्रसंग मी तुला आधी सांगतो। धृतराष्ट्राने पांडवांना लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला होता। विदुराने धृतराष्ट्राला पुष्कळ उपदेश केला, पण धृतराष्ट्रावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही। विदुराला वाटलं की हा धृतराष्ट्र दुष्ट आहे, याच्या संगतीने माझी सुद्धा बुद्धी भ्रष्ट होईल, आणि म्हणून विदुराने धृतराष्ट्राचं घरच सोडून दिलं। समृद्ध राजगृहाचा त्याने त्याग केला आणि आपली पत्नी सुलभा हिला घेऊन तो वनामध्ये निघून गेला। तो अतिशय तपस्वी जीवन जगत होता आणि फक्त भगवंताचं कीर्तन नामसंकीर्तन करत होता। ते दोघे जण विदुर आणि सुलभा हे वनामध्ये एका नदीच्या काठी एक झोपडी बांधून राहायला लागले। 12 वर्ष त्यांनी प्रभूची तपश्चर्या आराधना केली। भगवंतांचं सतत कीर्तन नामस्मरण करत होते ते।
भूक लागली की फक्त वनातली कंदमुळं ते खात असत. एक दिवस विदुरांना कळलं की श्रीकृष्ण हस्तिनापुराला येत आहेत. विदुरांनी धृतराष्ट्रांना समजावून सांगितलं होतं की त्यांना हस्तिनापूरच्या राज्याचा काही भाग पांडवांना देऊन टाक. कशाला युद्ध, कशासाठी आपापसात भांडणं करायची. तुम्ही काही भाग घ्या, त्यांना काही भाग द्या. पांडवांना त्यांचा त्यांचा हिस्सा देऊन टाका आणि भांडण मिटवून टाका. पण धृतराष्ट्रांना पुत्रांच्या सांगण्याप्रमाणे त्यांना काही वाटणी करायची नव्हती आणि म्हणून धृतराष्ट्रांनी काही विदुरांचा सल्ला मानला नाही. आणि म्हणून श्रीकृष्ण मध्यस्थी करण्यासाठी आता हस्तिनापूरला येणार आहेत असं त्याला समजलं. धृतराष्ट्रांनी सेवकांना आज्ञा केली, कृष्णाच्या स्वागताची तयारी करा. 56 भोगांचा पाहुणचार झाला पाहिजे. असं त्यांचं स्वागत जंगी झालं पाहिजे, थाटामाटात झाला पाहिजे. हे जर ते करत होते त्याच्या मागे त्यांची दुष्ट भावना होती. जेव्हा एखादी दुष्ट भावनेने आपण एखाद्याची सेवा करतो, कुभावनेने सेवा करतो, त्यावर कधीच भगवंत प्रसन्न होत नाहीत. सद्भावनेने जेव्हा आपण सेवा करतो देवाची, त्यावेळेलाच देव प्रसन्न होतात. दुसऱ्या दिवशी विदुर गंगेवर स्नानाला गेला तेव्हा त्याला कळलं उद्या रथयात्रा निघणार आहे. मग त्यांनी चौकशी केली, नक्की काय आहे रथयात्रा म्हणजे. तेव्हा त्याला कळलं की उद्या द्वारकाधीश श्रीकृष्ण भगवान हस्तिनापूरला येत आहेत. विदुर अतिशय आनंदी झाला की आता आपली आणि कृष्णाची, भगवंताची आपली भेट होणार, म्हणून तो अतिशय आनंदित झाला. आणि घरी आला. घरी आल्याबरोबर पत्नीला दिसलं की आज काहीतरी गाडी खुश आहे बाबा. तिने विचारलं, का आज तुम्ही एवढे आनंदित दिसतायत. मग त्यांनी सांगितलं की अगं हे भगवंत प्रभूंचं दर्शन आता आपल्याला होणार आहे. द्वारकाधीश भगवान उद्या प्रत्यक्ष हस्तिनापुरामध्ये येणार आहेत. मी त्यांना नक्की आपल्या घरी बोलवीन. पण पुन्हा विदुराच्या मनात प्रश्न आला, माझ्या आमंत्रणाचा भगवान आभार तर करणार नाहीत. या लहानशा झोपडीमध्ये मी त्यांना बोलवून त्यांचा आदर सत्कार तरी कसा काय करू. ते आले तर मला आनंदच होईल. पण माझे भगवंत दररोज 56 पदार्थांचा भोग घेतात. धृतराष्ट्राच्या घरी तर त्याचं जंगी स्वागत होईल, चांगलं स्वागत होईल. आणि माझ्याकडे काय मिळणार त्यांना, कण्या. दुसरं काय मी देऊ शकणार त्यांना. पण मला असं वाटतं की त्यांनी घरी यावं. सुलभा पण तेव्हा तेव्हा म्हणाली त्यांना, माझ्या घरात इतर कोणतीही वस्तू भलेही नसो, पण माझ्या हृदयात प्रभूंविषयी अपार प्रेम आहे आणि हे प्रेमच त्यांना आपल्या घरी घेऊन नक्की येईल. सुलभा म्हणाली, मी गरीब असले म्हणून काय झालं. गरीब असणे हा काही अपराध नाहीये. किती वेळा तरी कथेमध्ये तुम्ही मला सांगितलंय की देव प्रेमाचा भुकेला आहे. देव गरिबांवर अधिक प्रेम करतो. त्यावर विदुर म्हणालाय, भगवंत राजमहालात जातील तर ते सुखात राहतील. माझ्या झोपडीत त्यांना कष्ट होतील. जाऊ दे, मी काही देवाला इथे आणू इच्छित नाही. देवी, अजून आमचे पाप काही शिल्लक राहिलं असावं. मी तुला उद्याला कृष्णाच्या दर्शनाला मात्र घेऊन जाईन. हो, सध्या मात्र काही कृष्णाला घरी आणण्याची आशा तू करू नकोस. केव्हा तरी आपण त्याला आपल्या घरी अवश्य बोलवू, पण उद्या काही बोलवायचं नाही. दोघांचं असं बोलणं झालं. रात्र पार पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून दोघंही शुचिर्भूत होऊन ज्या रस्त्याने रथ येणार आहे त्या रस्त्यावर उभं राहून आतुरतेने वाट बघतायत. लोकांची ही गर्दी जमा झाली आहे. रथ आलाय. रथ पुढे 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 चाललेला आहे. श्रीकृष्णांची नजर खाली आहे जमिनीच्या दिशेने. विदुर आणि सुलभा यांनी श्रीकृष्णाचं लांबनच दर्शन घेतलंय. श्रीकृष्णाने सुद्धा विदुर काकांकडे पाहिलंय बरं का. विदुर त्यांना पाहून कृतार्थ झालेला आहे. एक नजरेने का होईना देवानी माझ्याकडे पाहिलं म्हणून विदुराला अतिशय धन्यता वाटली आहे.
कृष्णाचं हृदय सुद्धा भरून आलंय. त्याची दृष्टी प्रेमाने आर्द्र झाली आहे. कृष्णाने नजरेनेच विदुराला सांगितलंय की मी तुझ्या घरी येईन. पण यांना श्रीकृष्णाच्या दर्शनाचा आनंदच एवढा मोठा झालाय की त्या दोघांच्या लक्षातही आलं नाही की कृष्णाने आपल्याला नजरेने सांगितलंय की मी तुमच्याच घरी येणार आहे म्हणून. कृष्ण हस्तिनापुराला गेला, राजधानीत पोचला. धृतराष्ट्र आणि दुर्योधन 1 महिन्यापासून त्याच्या आगमनाची तयारी करत होते. ज्याच्या आगमनाची एवढी जय्यत तयारी केली, 56 भोगांची तयारी केली, त्या श्रीकृष्णांचं आगमन झालं. ते बसलेले सभेमध्ये. धृतराष्ट्र आणि दुर्योधन यांना त्यांनी सांगितलं की मी द्वारकेचा राजा म्हणून आपल्या घरी आलेलो नाहीये, मी पांडवांचा दूत म्हणून तुमच्याकडे आलेलो आहे. आता मात्र पांडवांचं नाव ऐकल्याबरोबर दुर्योधनाला अतिशय राग आला आणि त्या रागाच्या भारामध्ये दुष्ट दुर्योधन श्रीकृष्णाला म्हणाला, भीक मागून राज्य मिळत नसतं, सुईच्या टोकावर राहील एवढी सुद्धा जमीन मी पांडवांना देणार नाही. काय होईल ते होऊ दे, युद्धाला मी सुद्धा तयार आहे. त्याने श्रीकृष्णाची एकही गोष्ट मान्य केली नाही आणि श्रीकृष्णांचे शिष्टाई करण्यामध्ये दुर्योधन अयशस्वी झाला. घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान झाला, दारी आलेल्या भगवंताचा अपमान झाला. धृतराष्ट्र श्रीकृष्णाला म्हणाला, श्रीकृष्णा, तुम्ही या भावाभावांच्या भांडणांपासून जरा दूरच राहा. मी तुमच्यासाठी एवढा 56 पक्वान्नांचा भोग तयार करून घेतलाय. तुम्ही तो भोग घ्या, भोजन करा, आराम करा. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, धृतराष्ट्रा, तुझ्या घरचं अन्न खाऊन माझी सुद्धा बुद्धी तुझ्यासारखी भ्रष्ट होऊन जाईल. पाप्याच्या घरचं अन्न खाऊन कोणाचीही बुद्धी भ्रष्टच होऊ शकते, नाही का? असं म्हणून श्रीकृष्ण इथून निघालेले आहेत. त्यांनी सर्व ब्राह्मणांना सुद्धा भोजनासाठी नाही म्हणून सांगितलंय. अशा वेळेला ते पुढे जात असताना द्रोणाचार्य पुढे आलेत. त्यांनी नमस्कार केलाय भगवंतांना. त्यांनी म्हणाले, तुम्ही सर्वांच्या आमंत्रणाचा इन्कार केलाय. असं असताना तुम्ही कोणाकडे जेवण करणार? आता जेवणाची वेळ तर होऊन गेली. कुठे ना कुठेतरी भोजन करायलाच पाहिजे तुम्हाला भगवंता. दुर्योधनाच्या घरी जेवणाची इच्छा नाहीये, नका जेवू तुम्ही, माझ्या घरी चला. श्रीकृष्णाने द्रोणाचार्यांना सुद्धा जेवणासाठी नकार दिला. तेव्हा द्रोणाचार्यांना ते म्हणाले, गंगा तीरावर माझा एक भक्त राहतो, मी त्याच्याच घरी जेवायला जाईन. त्यांनी असं उत्तर दिल्यावर द्रोणाचार्यांना समजून गेलं की कृष्ण दुसरा तिसरा कोणाच्या घरी नाही, तर वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आज जे हरून गेले, पण दासीपुत्र विदुर हा श्रीकृष्ण भक्त आहे, तो आज जिंकलेला आहे. भगवंत नक्कीच त्याच्या घरी जाणार आहेत. इकडे विदुर आणि सुलभा श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन घरी परत आलेले आहेत आणि देवाची आळवणी करतायत, प्रार्थना करतायत की हे देवा, मी तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला, तरीही तू येत नाहीस. गोपी म्हणतात ते खरंच आहे की जो कृष्णाच्या पायी लागला त्याला तो कृष्ण रडवतोच. आपल्यासाठी मी संसाराच्या सुखाचा त्याग केला, सर्वस्व आपल्या चरणी अर्पण केलं, तरी सुद्धा तुम्हाला माझी दया येत नाही का? तुम्ही माझ्या घरी का येत नाही? परमेश्वराला कीर्तन भक्ती अतिशय प्रिय. सूरदासाचं भजन, जेव्हा सूरदास कीर्तन करत तेव्हा स्वतः कृष्ण तेथे जाऊन त्यांच्या हातात वीणा देतात, सूरदाशी भजन करतात. नाहं वसामि वैकुंठे, नाहं वसामि वैकुंठे, योगिनां हृदये, मद्भक्ता यत्र गायन्ति, मद्भक्ता यत्र गायन्ति, तत्र तिष्ठामि नारद. भगवंत नारदाला म्हणतात, मी वैकुंठाला राहत नाही, योग्यांच्या हृदयात राहतो. योगिनां हृदये, नाहं वसामि वैकुंठे, योगिनां हृदये. योग्यांच्या हृदयात मी राहतो.
मी तर फक्त माझा भक्त जेथे प्रेमाने आर्द्र होऊन माझे संकीर्तन करत असतो तेथेच मी राहतो. मी वैकुंठाला राहत नाही, योग्यांच्या हृदयात राहत नाही. नाहम वसामी योगिनां हृदये नाहम वसामी वैकुंठे. मी तर फक्त राहतो मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. मी फक्त जेथे भक्त प्रेमाने मला साथ घालतायत, आर्द्र होऊन माझं कीर्तन करतायत, तेथेच मी राहतो. अशा प्रकारे झोपडीत विदुर आणि सुलभा भगवंतांचं नामसंकीर्तन करतायत आणि कीर्तन त्यांचं चाललंय. साक्षात भगवंत दारात उभा आहे, पण ते तल्लीन होऊन भगवंताचंच कीर्तन करतायत. ज्याचं ते कीर्तन करतायत तो दारात येऊन उभा आहे, त्यांना त्याचं भानही राहिलेलं नाहीये. अशा प्रकारे वाट बघत बघत 2 तास निघून गेलेले आहेत. इकडं श्रीकृष्णाला मोठी भूक लागलेली आहे. कृष्णाला वाटलं की विदुर आणि सुलभाचं कीर्तन आता कधी संपणार, ते कधी एकदा आपल्याला दार उघडणार. शेवटी व्याकुळ होऊन श्रीकृष्णाने झोपडीच्या दाराची कडी वाजवली आणि म्हटलं, काका काका, अहो मी आलोय, दार उघडा. अशा प्रकारे भगवंताचं आपण कीर्तन केलं पाहिजे. असं कीर्तन केलं पाहिजे की भगवंत येऊन तुमच्या दाराची कडी वाजवली पाहिजे. विदुर म्हणाला, देवी मी द्वारकानाथ आलोय. विदुर म्हणाला सुलभाला, द्वारकानाथ आलेत वाटतं. आणि म्हणून विदुर आणि सुलभा कीर्तनाच्या तल्लीनतेतून जागे झाले आणि त्यांनी झोपडीचे दार उघडलंय, कुटीचं दार उघडलंय. दार उघडल्याबरोबर चतुर्भुज नारायणाचं दर्शन त्यांना झालंय. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. शंख चक्र गदा पद्म हाती, डोक्यावर मोरपिसाचा मुकुट, पितांबर नेसलेला पितांबरधारी अशा चतुर्भुज नारायणाचं दर्शन विदुर आणि सुलभाला झालंय. आणि अति आनंदाच्या भारात विदुर आणि सुलभा ते भान हरपून त्यांचं दर्शन घेत आहेत. देवाला आत बोलवून त्याला आसन देण्यास सुद्धा ते विसरून गेलेत. शेवटी देव स्वतः आत आलेत आणि स्वतःच्या हाताने दर्भासन घेतलंय आणि ते खाली बसलेत आणि विदुराला आपल्या जवळ बसवून घेतलंय. ईश्वर ज्याचा सन्मान करतात त्याचा सन्मान चिरंजीव होत असतो. आता भगवान सुलभेला आणि विदुराला म्हणतायत, मला भूक लागली आहे, काहीतरी खायला द्या. भक्तीत इतकी शक्ती आहे, इतकी शक्ती आहे की ती निष्काम देवालाही सकाम बनवते. अहो देवाला कधी भूक लागते का? देव तर भावाचा भुकेला आहे, पण भक्तासाठी त्याला खाण्याची इच्छा होतीये. विदुरानं विचारलं, देवा आपण दुर्योधनाच्या घरी भोजन केले नाही का? कृष्ण म्हणाला, काका तुम्ही जिथे जेवत नाही त्या घरी मी पण जेवत नाही. आता विदुर आणि सुलभा पती पत्नी विचार करू लागले की भगवंत जेवलेले नाहीत, आता या भगवंतांचं स्वागत तर आपण काही करायची तयारी तर काहीच केली नाही, आपण तर फक्त केवळ कण्याच खातो. आता मात्र त्यांना संकोच वाटायला लागला की भगवंताला कण्या कशा खाऊ घालाव्या. ते दोघे विचारच करत होते, त्यांना काही सुचतच नव्हतं. इतक्यात श्रीकृष्ण आतमध्ये गेले. चुलीवर पातेल्यावर कण्या शिजत होत्या. कृष्णाने चुलीवरून कण्याचं भांड खाली उतरवलं आणि स्वतः खायला सुरुवात केली. स्वाद हा गोडी आणि वस्तूत नाही तर तो प्रेमात आहे. श्रीकृष्णाला दुर्योधनाकडचं मिष्टान्न खावंसं वाटलं नाही, पण विदुरा घरच्या कण्या मात्र त्यांनी खाल्लेले आहेत. अशा प्रकारे श्रीकृष्णांनी विदुरा घरी जाऊन कण्या खाल्ल्या आणि श्रीकृष्ण बाकी कोणाची भेट न घेता तेथून निघून गेलेले आहेत. पुन्हा एकदा इथं
विदुर आता धृतराष्ट्राला समजवण्यासाठी आलेले आहेत आणि ते म्हणतायत विदुरांना, दुर्योधन पापी आहे, तो तुझा पुत्र नाहीये, तर ते तुझं पापच पुत्राच्या रूपाने इथं घेऊन आलंय. अरे तो दुसऱ्याचे धन हरण करतोय. कित्येक वेळा आपलं पापच पुत्राच्या रूपाने घेऊन आपल्या पोटी येत असतं, त्रास देत असतं. अरे शास्त्र असं सांगतंय की दुराचारी पुत्र माता पित्यांची दुर्गती करत असतो आणि सदाचारी पुत्र माता पित्याला सद्गती देत असतो. त्या अशा दुराचारी पुत्रांचा संग सोडून द्या. असं समजा की तो आपला पुत्र नाही, तर पुत्र रूपानं आपलं पापच आपल्या पोटी आलंय. हे धृतराष्ट्रा दादा, दुर्योधन दुराचारी आहे. माझा ऐक, तो तुझ्या वंशाचा विनाश करण्यास आलेला आहे. तो चोर आणि व्यभिचारी आहे आणि ही दोन्ही पाप ही अक्षम्य आहेत. त्याला या दोन्ही पापाला कुठलीही क्षमा नाही. विदुर म्हणाला, धृतराष्ट्रा रे सोडून दे. प्रभू तर पांडवांना सिंहासनावर बसवतील, कारण प्रभूंनी पांडवांना आपलं मानलंय. तेव्हा आता तरी तुम्ही जागे व्हा. तू दुर्योधनाचा मोह सोड, नाहीतर सर्व कौरव कुलाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. धृतराष्ट्राला आता मात्र थोडी थोडी काळजी वाटायला लागली. तो म्हणाला, तुझं म्हणणं खरं आहे, पण दुर्योधन माझ्याजवळ येताच माझं सगळं ज्ञान नाहीसं होतं रे. मला तू येतोस, तू बोलायला लागला की तुझं म्हणणं पटतं, पण दुर्योधन समोर आला ना की मला काही सुचतच नाही. पापाचा पिता लोभ आणि माता ममता. लोभ आणि ममता पापाला प्रेरणा देत असतात. इकडं दुर्योधनाला कळलं की विदुर आलेला आहे आणि आपल्या पित्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करतोय आणि तो आपल्या विरुद्ध काहीतरी कटकारस्थान करतोय, बोलतोय. इकडे दुर्योधनाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी विदुर काकाला ताबडतोब राज्यसभेत बोलवून घेतलं. काकांना म्हणाला, तुम्ही दासी पुत्र आहात. इतके दिवस तुम्ही माझं अन्न खाल्लं आणि आता माझीच निंदा करता, माझ्या विरुद्ध कारवाया करता. पण ही सगळी निंदा विदुराने गंभीरपणे सहन केली. निंदेनी तो अजिबात चिडला नाही, रागवला नाही. तो ती निंदा त्याने ती निंदा सहन केली. ही सहन करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे? फक्त संतांमध्ये आहे. जो सहन करतो, सहनशील असतो, निंदा सहन करतो, तो संत होय. अशा प्रकारे त्यांनी इतकी निंदा केल्यावर सुद्धा विदुराचं मन क्रोधित झालं नाही. त्याला अपमानाने विदुर दुःखी झाला नाही किंवा विदुराने त्याबद्दल त्या दुर्योधनाला एका शब्दानेही दुखावले नाही. त्यावर पुन्हा दुर्योधनाने सेवकांना आज्ञा दिली की विदुराला धक्के मारून बाहेर हाकलून द्या. पण विदुर असते, समजून उमजून त्यांनी अगोदरच घर सोडून दिलं. धनुष्यबाण पण तिथेच सोडून दिलं. कौरवांना आता त्यांनी उपदेश केला की पांडवांबरोबर धनुष्यबाण घेऊन लढू नका, लढायचे असेल तर वाणीने लढा. असं म्हणून विदुर तीर्थयात्रेला निघून गेलेला आहे. धृतराष्ट्राने तीर्थयात्रेसाठी विदुराला धन पाठवलं, पण ते धन सुद्धा त्यांनी परत केलं. आपल्या गरजा एक एक कमी करत गेला. जेव्हा आपल्या गरजा आपण कमी करत जातो ना, तेव्हा आपलं पापही थोडं कमी होत जातं. जशा आपल्या गरजा वाढवत जाऊ तसं पाप पण आपलं वाढत जातं. विदुर एक तीर्थक्षेत्राला स्नान करत चाललाय. 36 वर्षाची तीर्थयात्रा करण्यासाठी तो निघालाय, पण त्याने आपल्या बरोबर काहीही घेतलेलं नाहीये. आता आपण तीर्थयात्रेला जातो तर आपल्या बॅगाच एवढ्या मोठ्या असतात. 4 दिवसाच्या यात्रेला असू दे, 10 दिवसाच्या यात्रेला असू दे,
येतं 15 दिवसाच्या. आपली सामानांची यादीच एवढी लांबलचक असते की काय विचारायलाच नको. आणि आपल्यातली एक जरी वस्तू राहिली तरी आपल्याला चैन पडत नाही. पण यात्रा म्हणजे काय, त्याचा अर्थ काय? याती याती, इंद्रियांना प्रतिकूल विषयांपासून हरवून अनुकूल विषयांकडे लावून देणे म्हणजे यात्रा. यात्रेमध्ये जो तीर्थासारखा पवित्र होऊन परततो त्याची यात्रा सफल झाली असं म्हणावं. तीर्थयात्रा करताना काही नियम पण पाळावे लागतात. यात्रेला निघण्यापूर्वी एखादी प्रतिज्ञा अशी करायला पाहिजे की मी ब्रह्मचर्य पालन करीन. यात्रेच्या कालावधीत मी कधीही रागावणार नाही, कधी खोटे बोलणार नाही, व्यर्थ भाषणात वेळ घालवणार नाही, जास्तीत जास्त नामस्मरण नामसंकीर्तन करीन, अशी प्रतिज्ञा करूनच यात्रेला सुरुवात करायला पाहिजे. तीर्थक्षेत्रात स्नान करताना सुद्धा विधीपूर्वक स्नान केलं पाहिजे. पवित्र नदीत कधीही आपण गुळण्या करू नये, गुळणी करून पाणी त्याचं अमंगल करू नये. अंगाला साबण लावून कधीही तीर्थक्षेत्रात गेलोय गंगेमध्ये आणि आपला साबण घेतलाय आणि कसा अंगाला लावून तो आपण न्हायलंय, असं तीर्थक्षेत्री कधीही करू नये. महाप्रभू मोठ्या खेदानी म्हणतात की विलासी लोक जेव्हापासून तीर्थयात्रेला जाऊ लागले आणि तेथेच राहू लागले तेव्हापासून तीर्थस्नानांचा महिमा सुद्धा कमी 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 होऊ लागलेला आहे. आता हे विदुर जेव्हा तीर्थयात्रेला गेले तेव्हा त्यांनी काय नेलं हो सोबत? काय काय नेलं? मोठा पेटारा नेला, कपडे लत्ते नेले, धान्य नेलं बरोबर. काय नेलं त्यांनी काहीही नेलेलं नाही. पण त्यांनी जे बरोबर नेलंय ते केवळ कौरवांचं पुण्य ते सोबत घेऊन गेले. आता कसं काय बरं मिळालं पुण्य? 6 निर्गतः कौरव पुण्य लब्धो, 6 निर्गतः कौरव पुण्य लब्धो. विदुर कौरवांचं पुण्य सोबत घेऊन गेला होता कारण कौरवांनी विदुरांचा अपमान केला होता. तुमची कोणी निंदा केली किंवा करेल, अपमान करेल आणि जर तो तुम्ही सहन करणार असाल तर तुमचं पाप त्या निंदकाला लागेल आणि त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. दुर्योधनाने विदुर काकाचा अपमान केला त्यामुळे कौरवांचं सगळं पुण्य विदुरांना मिळालं आणि विदुरांचं पाप कमी झालं. आणि अशा पद्धतीने विदुर तीर्थक्षेत्राला निघालेले आहेत. प्रत्येक तीर्थात विधीपूर्वक स्नान करत, ते उपवास करत अशी यात्रा करत. विदुर असं म्हणताय यात्रा कशी करावी? गाम पर्यटन मेध्य विविक्त वृत्ती सदा प्लुप्तोथ शयनो वधूतः अत्नक्षितः स्वैर वधतु वधूत वेशो व्रतानि चेरे हरितोषणानी. पृथ्वीवर अवधूत वेशात परिभ्रमण जसे ते अवधूत वेशात परिभ्रमण करतात त्याप्रमाणे अवधूत वेश धारण करून आपण तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. शरीराचा शृंगार आपण टाळला पाहिजे. शरीर शृंगार करून आपण जायला नको. पवित्र आणि सात्विक वृत्तीने आपण तिथून प्रत्येक तीर्थात स्नान केलं पाहिजे. जमिनीवरती शय्या केली पाहिजे. शयनो अवधूतः. आणि भगवंत ज्यांनी प्रसन्न होतात अशी सगळी व्रत आचरण आपण केलं पाहिजे. आता ह्या तीर्थक्षेत्री गेल्यावर काही त्याग करावा असं आहे. काहीतरी देवाला मागावं आणि काही आपल्या आवडत्या वस्तूचा त्याग करावा. काशीला गेल्यावर गुरुजी विचारतात तुम्ही कोणतं सोडणार आहे फळ, तुम्ही कोणती वस्तू सोडणार आहे, कोणता पदार्थ सोडणार आहे सांगा म्हणतात. त्यावेळेला आपल्याला जे आवडत नाही ना त्या भाजीचं आपण नाव सांगतो. कारली सोडली, वांगी सोडली, आपण पटकन सांगून टाकतो. फळ मात्र आपल्याला सोडताना 10 वेळा विचार करावा लागतो. पण इथं जर पाप किंवा एखादा विकार सोडला तर त्याचा जास्त फायदा होईल.
आपल्यामधले एक एक विकार आहेत, षडविकार आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण एक एक विकार सोडण्याचा जर संकल्प केला तर आपलं मन शुद्ध आणि पवित्र होईल, असं विदुर म्हणतायत. बघा, काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन मी काम सोडला, गोकुळ मथुरेच्या यात्रेत क्रोध सोडला. एका एका तीर्थक्षेत्रात एक एक विकार आपण सोडून दिला पाहिजे. देवासाठी अतिप्रिय वस्तूंचा त्याग कराल तर देव प्रसन्नच होईल. काशी ही ज्ञानभूमी आहे, अयोध्या ही वैराग्य भूमी आहे. अयोध्येला रामाचं अस्तित्व आहे, वैराग्यशाली राम म्हणून वैराग्य भूमी आहे. आणि ब्रज ही प्रेमभूमी आहे, तेथे कृष्ण प्रेमाने सर्व भरलेलं आहे. नर्मदेच्या किनाऱ्यावर तुम्ही जाल तर नर्मदा ही तपोभूमी आहे. रेवा तीरे तपः कुर्यात, रेवा तीरे तपः कुर्यात. नर्मदेच्या काठावर ज्ञान, वैराग्य आणि भक्ती या तिन्ही सिद्धी आहेत. म्हणून नर्मदेच्या काठावर जाऊन तप केलं पाहिजे, तपश्चर्या केली पाहिजे. तीर्थक्षेत्रात महत्वाचं काय तर तिथे गेल्यावर कोणत्याही प्रकारे क्रोध करू नये. तीर्थक्षेत्रात ब्रह्मचार्यादी व्रतांचं पालन केलं तरच तीर्थक्षेत्रात फळ मिळेल. अशाच यात्रा करत 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 विदुर यमुना तटी वृंदावनामध्ये आलेला आहे. आणि आता त्यांनी ठरवलं की संपूर्ण चातुर्मास आपण वृंदावनात राहायचं. आणि कन्हैया जसा व्रजामध्ये अनवाणी फिरत होता तसा आपण पण या वृंदावनामध्ये फिरून गायींची सेवा करायची. कन्हैयाने गायींची सेवा करण्यासाठीच गोकुळात ह्याच्यात जन्म नंदाच्या घरी आलेला आहे. तो कृष्ण म्हणालाय, गेल्या जन्मी मी राम बनून राजाच्या घरी जन्माला आलो, पण तेथे मला गोसेवेची संधी मिळाली नाही. म्हणून मी ठरवलं की पुढील जन्मी कुणा गवळ्याच्या घरी मी जन्म घेईन आणि गोसेवा करीन. आणि तेव्हापासून गाईला खाऊ घातल्यावरच श्रीकृष्ण स्वतः खायचे. आणि गाईच्या कन्हैया म्हणालाय, माझ्या गाईच्या पायात जर काही नाही तर माझ्या पायात सुद्धा मी जोडे घालणार नाही. कृष्ण व्रजात असताना कायम पायीच फिरत होता आणि त्यामुळे व्रजभूमीची माती आहे, रज आहे, ती अतिशय पावन झालेली आहे. अशा व्रजामध्ये आता विदुराचं आगमन झालेलं आहे. इकडे प्रभू कृष्ण ज्या वेळेला प्रभास क्षेत्रात होते त्यावेळेला त्यांनी उद्धवाला ज्ञानाचा उपदेश केलाय, भागवत धर्म सांगितलेला होता. आणि नंतर त्यांनी उद्धवाला बद्रिकाश्रमाला जाण्यास सांगितलं. त्यावेळेला उद्धव म्हणाला, मला एकट्याला जाण्याची भीती वाटते, आपण पण माझ्याबरोबर चला. प्रत्यक्ष कृष्णाला, द्वारकानाथांना ते म्हणतायत, तुम्ही जर माझ्याबरोबर असलात तर मला कशाचीच भीती नाही हो. एवढा भागवत धर्माचा उपदेश केला तरी त्याच्या काही मनाला शांती मिळाली नाहीये. तो देवाला म्हणतोय, अरे देवा, मी एकटा कसा जाऊ. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले त्याला, मी क्षेत्रज्ञ रूपाने तुझ्या सोबतच आहे, मी तुझ्यात सामावलेलो आहे, माझं तू स्मरण कर, मी लगेच उपस्थित होईन. तेव्हा उद्धव म्हणालेला आहे, देवा तुम्ही असा करा ना, कोणती तरी वस्तू मला द्या तुमची, की ज्याच्यामुळे मी तुमचं सतत नामस्मरण करू शकेन. त्यावेळेला श्रीकृष्णांनी आपल्या चरण पादुका उद्धवाला दिलेल्या आहेत. आता मात्र उद्धवाला असं वाटलंय की प्रत्यक्ष द्वारकानाथ आता आपल्या सोबत आहेत, आता मी काही अनाथ नाही. या पादुका नाही तर प्रत्यक्ष प्रभूच माझ्या सोबत आहेत. आता त्या देवाच्या पादुका उद्धवानी आपल्या डोक्यावर घेतलेल्या आहेत आणि तो निघालेला आहे. शुकाचार्य पुढे सांगतायत, राजा उद्धव बद्रिकाश्रमाला जात होता आणि त्याला रस्त्यात यमुना आणि वृंदावनाचं दर्शन झालं. अरे, ही तर माझ्या देवांची व्रजभूमी आहे, त्यांनी सगळ्या लीला इथेच केलेल्या आहेत. आता यमुनेच्या काठी मी पण थोडे दिवस राहतो, कोणा संतांचा किंवा वैष्णवांचा सत्संग मी करीन, असं म्हणून तो इकडे तिकडे
बघून कुठे राहावं बरं हा विचार करत होता. आणि तेवढ्यामध्ये यमुनेच्या काठी त्याला ध्यानात बसलेले विदुर दिसलेले आहेत. दुरून त्यांनी उद्धवांना पाहिलं. उद्धवानी विदुरांना पाहिलं. त्याला वाटलं कुणीतरी वैष्णव असेल, ध्यान करतोय यमुनेच्या तरी. आणि म्हणून त्याचंही हृदय कृष्ण प्रेमाने भरलं. आणि अगदी जवळ जाऊन तो कोण आहे म्हणून उत्सुकतेने बघायला गेला. जवळ गेल्यावर उद्धवानी ओळखलं, अरे हे तर भगवत भक्त विदुरच आहेत. आणि त्याच वेळेला विदुर ध्यानातून जागे झाले आणि त्यांनी डोळे उघडले तर समोर उद्धव उभे आहेत. त्यावेळेला उद्धवांनी विदुरांना वंदन केलंय. विदुरांना वंदन केल्यावर विदुर म्हणतायत उद्धवाला, तुम्ही मला वंदन करता हे काही योग्य नाही. आणि मग विदुर आणि उद्धव यांचा दिव्य सत्संग झालेला आहे. अशा प्रकारे त्यांचा सत्संग चालू असताना उद्धव म्हणालाय की बोलता बोलता त्यांच्या गप्पा चालू असताना उद्धव म्हणालाय, मला प्रभूंनी प्रभास क्षेत्रात भागवत धर्माचा उपदेश केला आणि मला सांगितलं की आता तू बद्रिकाश्रमास जा. त्यांच्या आज्ञेने मी आता बद्रिकाश्रमाकडे चाललेलो आहे. जाता जाता आपल्या दर्शनाचा मला लाभ झाला आणि मला अतिशय आनंद झाला. त्यावर विदुर म्हणाले, जो भागवत धर्म भगवंतांनी तुम्हाला सांगितला तो मला सुद्धा ऐकायची खूप इच्छा आहे. अहो, पण मी जातीहीन आणि कर्महीन आहे. पण आपण मात्र संत आहात, दयेचे सागर आहात. पण आपण माझी इच्छा पूर्ण करा आणि जो भगवंतांनी आपल्याला भागवत धर्म सांगितला त्याचा उपदेश आपणही मला थोडासा करा. मला जर आपण उपकृत कराल तर माझी तीर्थयात्रा सफल झाली असं मला वाटेल. त्यावर उद्धव म्हणालाय, आपण काही सामान्य मानव नाही. आपण स्वतःला असे कर्महीन जातीहीन म्हणून अपशब्द म्हणून हिणवू नका. मनुष्य जोपर्यंत दीन व नम्र होत नाही तोपर्यंत तो देवाला आवडत नसतो. पण तुम्ही तर सतत भगवंतांचं नामस्मरण करत असता. हे बघा, कृष्णाने देह ठेवण्यापूर्वीच कृष्ण आता नाही, ते देह ठेवला त्यांनी. पण त्यांनी देह ठेवण्यापूर्वी मला हा उपदेश केला. आणि जेव्हा त्यांनी मला उपदेश केला तेव्हा तेथे मैत्रेय ऋषी बसलेले होते. आणि भगवंत जेव्हा निजधामास गेले तेव्हा त्यांना वसुदेव, देवकी, रुक्मिणी, सत्यभामा यापैकी कुणाची आठवण आली नाही बरं. पण आपली मात्र त्यांनी 3 वेळा आठवण काढली. ते मला सारखे म्हणत होते की मला माझ्या विदुराची आठवण येते, त्याची माझी भेट झाली नाही. मला माझ्या विदुराची आठवण येते, त्याची माझी भेट झाली नाही. त्याच्या घरी मी एकदा ज्या कण्या खाल्ल्या त्याचा स्वाद सुद्धा माझ्या अजून जिभेवर रेंगाळतोय. त्या कण्या मला आज सारख्या आठवतायत. माझी विदुराची भेट व्हायला हवी होती, माझी विदुराची काही भेट झालेली नाही. त्यावर विदुराला अतिशय आनंद झाला. विदुराने उद्धवाला विचारायला लागले, खरंच का हो भगवंतांनी माझी आठवण काढली? त्यावर उद्धव म्हणाले, विदुर काका, आपण मोठे भाग्यशाली आहात. भगवंतांनी 1 वेळेला नाही तर 3 वेळेला आपली आठवण काढली आहे. आणि त्याच्यावर भगवंत म्हणाले, मी सर्वांना काही ना काहीतरी दिलं हो, पण या विदुराला मात्र मी काहीच देऊ शकलो नाही. मग त्यावेळेला भगवंतांनी मैत्रेय ऋषींना सांगितलंय, मैत्रेया, जेव्हा विदुर तुम्हाला भेटेल तेव्हा हा भागवत धर्माचा उपदेश तुम्ही विदुरांना करा. हे ऐकून विदुराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते प्रेमाने भगवंताच्या नामस्मरणात गुंग होऊन गेले आणि अश्रुधारा त्यांच्या डोळ्यातून वाहू लागल्या. आत्मानं च कुरुश्रेष्ठ कृष्णेन मनसेक्षितं धायंगते भागवते रुरोध प्रेम विवलः, अशी त्यांची अवस्था झाली. परमभक्त उद्धवजीच्या मुखाने भगवंतांच्या प्रशंसनीय कार्याचे वर्णन विदुरांनी ऐकलं. उद्धव बद्रीनारायणाला निघून गेले आणि विदुर प्रेमविवल होऊन रडतायत. यमुनेच्या कृपेने
विदुराला भक्तीचं ज्ञान मिळालं. नवविधा भक्ती यमुनेनी त्यांना दिली. ज्ञान वैराग्याचं दान गंगा नेहमी देत असते. आता विदुर मैत्रेय ऋषींच्याकडे गंगेच्या काठी जिथे मैत्रेय ऋषींचा आश्रम आहे तिथे विदुर निघालेले आहेत. गंगेचं महात्म्य मोठं आहे. विदुरांनी गंगेत स्नान केलंय. गंगेच्या काठावर असलेले दगड सुद्धा भाग्यशाली, कारण मैत्रेय ऋषींसारख्या सत्पुरुषांचा चरण स्पर्श या दगडांना सतत होत असतो. या दगडांवर वैष्णवांची चरण धूल सतत पडतीये. विदुर एका विचाराने चिंताग्रस्त झाला की मी जातीहीन आहे. मी तर मैत्रेय ऋषींकडे चाललोय, पण मैत्रेय ऋषी मला उपदेश करतील का? मी जरी जातीहीन असलो तरी मी कर्महीन नाही, मी पापी नाहीये. देवानी मला आपलं मानलंय. पण मला तर असं वाटतं मैत्रेय ऋषी मला अवश्य उपदेश करतील. पण न जाणो त्यांनी नकार दिला तर? असे विचार करत करत मैत्रेय ऋषींच्या आश्रमात आला. मैत्रेय ऋषी बसलेले आहेत आश्रमात. मैत्रेय ऋषींना विदुरांनी साष्टांग नमस्कार केला. त्यांच्या विनय आणि विवेकशील वृत्तींनी सर्वांनाच आनंद झाला. मैत्रेय ऋषींना कळलं की विदुरजींच्या मनात शंका आहे की त्यांना भागवत धर्माचा उपदेश मिळणार आहे का नाही. त्यांनी ते ओळखलं, मनात चाललेले विचार. मैत्रेय ऋषी म्हणाले, विदुरजी, मी तुम्हाला ओळखतो. तुम्ही समजता स्वतःला जातीहीन, लहान, पण तुम्ही काही सामान्य माणूस नाही. आपण यमराजाचे अवतार आहात आणि मांडव्य ऋषींच्या शापामुळे आपण दासीपुत्राच्या रूपात शूद्राच्या घरी आपला जन्म झालेला आहे. आता कोण होते खरंच हे विदुर? तर विदुरांच्या जन्माची कथा आपण पाहूया. एकदा काही चोरांनी राजाच्या खजिन्याची चोरी केली आणि चोरी करून ते पळताना राजाच्या शिपाईंनी त्यांना पाहिलं. शिपाई चोरांचा पाठलाग करायला लागले. राजाचे सैनिक मागे येत आहेत आणि चोर पुढे पळतायत. राजाचे सैनिक मागे येत आहेत, चोर पुढे पळतायत. आता या परिस्थितीत चोर घाबरले. आता चोरीचं सामान घेऊन पळणं पण त्यांना जड व्हायला लागलं. पळतायत इतक्यात त्यांना मांडव्य ऋषींचा आश्रम लागला. मग त्यांनी काय केलं, चोरून आणलेली सर्व संपत्ती ऋषींच्या आश्रमात टाकून दिली आणि ते मागच्या माग पळून गेले. राजाचे सैनिक पाठलाग करत 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 आश्रमात आले. आश्रमात आल्यावर त्यांना राजाच्या खजिन्यातील चोरलेली संपत्ती दिसली. आता त्यांना काय वाटायला लागलं की हे मांडव्य ऋषीच चोर आहेत. त्यांच्या आश्रमात हे चोरीचं धन सापडलंय. म्हणून चोरांनी त्या ऋषींना पकडलं आणि चोरीचा माल घेऊन सैनिकांनी ऋषींना पकडलं आणि तो चोरीचा जो माल सापडला होता आश्रमामध्ये, तो आश्रमामधला माल त्यांनी सगळा गोळा केला आणि राजासमोर मांडव्य ऋषींना उभं केलं. राजाला अतिशय राग आला. राजाने त्यांना देहांत शिक्षा दिली. आता राजाज्ञेप्रमाणे मांडव्य ऋषींना स्तंभावर उभं केलं. मांडव्य ऋषी डगमगले नाहीत. त्यांनी तिथेच उभं राहून गायत्री मंत्राचा जप चालू ठेवला. गायत्री मंत्राचा जप सुरू केल्यानंतर मांडव्यांना काही मरण येईना. त्या ऋषींचं तेज पाहून राजाला समजलं की ही काही साधीसुधी ऋषीमुनी नाही आहेत, हे कोणीतरी तपस्वी आहेत, महात्मा आहेत. आता मात्र राजा भयभीत झाला आणि त्यांनी ऋषींना वधस्तंभावरून खाली उतरवलं. आणि सगळा वृत्तांत कळल्यानंतर त्यांना खरे चोर कोण आहेत आणि हे ऋषी काही चोर नाही हे कळल्यानंतर राजाला अतिशय दुःख झालं आणि त्याला पश्चाताप होऊ लागला. आणि त्यांनी क्षमा मागितली, ऋषींची क्षमा मागितली. मी निरपराध असलेल्या अशा तुम्हाला सुळावर चढवलं. माझ्याकडून अक्षम्य असा अपराध घडलेला आहे, तर मला तुम्ही क्षमा करा. मांडव्य ऋषी म्हणाले, राजा, तुला तर क्षमा केली जाईल, पण मी यमाला विचारीन
की मला अशी शिक्षा का दिली? मी तर काही पाप केलेलं नाही आणि तरी मला देहांताची शिक्षा. मी आता यमराजाला सोडणार नाही, मी त्याला क्षमा करणार नाही. जो पाप करेल तो भील. मी काही पापच केले नाही तर मला कशाला भ्यायचंय? आपल्या चारित्र्यावर त्यांचा केवढा अढळ विश्वास. अशा प्रकारे हे मांडव्य ऋषी सदैव यमराजाच्या सभेत येऊन उभे राहिलेत आणि त्यांनी यमाला विचारलंय, मी जर एकही पाप केले नाही तर मला सुळावर चढवण्याची शिक्षा का दिली गेली? कोणकोणत्या पापामुळे मला सुळावर चढवलं गेलं? सांग यमराजा. त्यावर आता यमराज सुद्धा घाबरलेले आहेत. त्यांना पण कळलं की मी जर चूक म्हणलो तर हे ऋषी मला पण शाप दिल्याशिवाय राहणार नाहीत. त्यावेळेला मग यमराजाने ऋषींना सांगितलंय, आपण 3 वर्षाचे असताना एका फुलपाखराला एक काटा टोचवला आणि त्याच्या पापाची ही सजा तुम्हाला आज दिली गेली. जाणता अजाणता केलेल्या पापाची शिक्षा तर भोगावीच लागते. देव पापाचा स्वीकार करत नाही. पुण्याच्या फळाची अपेक्षा न केली तरी चालेल, पण पापाची फळं तर भोगावीच लागतात. त्याशिवाय पापाचा नाश होऊ शकत नाही. त्यावर मांडव्य ऋषी यमराजाला म्हणाले, शास्त्राची अशी आज्ञा आहे की अज्ञान अवस्थेत एखाद्या व्यक्तीने काही पाप केलं की त्याची शिक्षा त्याला स्वप्नात द्यावी. मी बालक होतो त्यावेळेला, 3 वर्षाचा होतो. मी अज्ञानी होतो आणि बालक म्हणून त्या अवस्थेत माझ्या हातून घडलेल्या पापाची शिक्षा तुम्ही मला स्वप्नात द्यायला पाहिजे होती. तुम्ही मला अयोग्य रीतीने शिक्षा दिली आणि म्हणून मी आता तुम्हाला शाप देतो की तुम्हाला क्षुद्र योनीत जन्म मिळेल. आणि याप्रमाणे मांडव्य ऋषींच्या शापाने यमराजाला विदुराच्या रूपात दासीच्या घरी जन्म घ्यावा लागला. देवाकडून चूक घडली तर त्याला माणूस बनावं लागतं आणि माणूस चुकला तर त्याला पशु व्हावं लागतं. आणि हा पापी माणूस म्हणजे कोण? तो पशुच. पापी माणूस म्हणजे दुसरा तिसरा नाही. पशुसारखी ज्याची बुद्धी चालते तो पापी. विदुर म्हणाला, आता एकदा माझ्याकडून चूक झाली म्हणून मला देवापासून मनुष्य व्हावे लागले आणि आता जर मी असावध राहिलो तर मला पशु व्हावे लागेल. अशा प्रकारे विदुरांनी आता मैत्रेय ऋषी आणि विदुर यांच्यात संवाद चालू झालेले आहेत. विदुरांनी आता त्यांना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. आता भागवत धर्माचा उपदेश करण्यासाठी मैत्रेय ऋषी तयार झालेले आहेत आणि ते सांगतायत की मी आपल्याला भागवत धर्माचा उपदेश करणार आहे. आता मैत्रेय ऋषी त्यांना एक एक प्रश्न विचारणार आहेत. आपण ते पुढच्या भागामध्ये बघूया. तोपर्यंत नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.